वर्कआउट डे चॅलेंजच्या 10व्या दिवशी मला एवढा त्रास होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि त्याच्यासाठी मला हॉस्पिटलला पण जावं लागेल असंही मला कधी वाटलं नव्हतं. कारण मी एकदम स्मूथली हे वर्कआउट सगळे करत होते आणि आज 10वा दिवस आहे. म्हणजे शक्यतो मी एवढं कधीच करत नाही. जास्तीत जास्त आठवडाभर मी मेंटेन ठेवायचे अगोदर. म्हणजे आणि आता मी पूर्ण 10 दिवस करते. तर म्हणजे पण काय झालं, की माझे जे शूज आहेत ना, ते थोडे खराब झालेत आणि ते घालून काही मी रनिंग करत नव्हते. मग ती रनिंग करत नव्हते, तर माझ्या पायाजवळ आहे ना, अँकलजवळ अशी सूज आली. तर त्याच्यामुळे मग मी आज काय जास्त काय रनिंग केली नाही, थोडीशीच रनिंग केली. स्किपिंग पण केली नाही, कारण स्किपिंग करत असताना पायाजवळ खूप दुखत होतं. मग सगळे रेग्युलर योगा केला आणि थोडीशी एक्सरसाइज केली आणि घरी यायला निघालो. कारण माझा पाय खूपच दुखत होता आणि गौरी पण थोडी परेशान झाली होती. मग घरी येता येता तिला हे पानं तोडायची होती, तिला पानं तोडायला दिले आणि मग मला असं लंगडत यावं लागलं. बरं झालं आम्ही गाडी घेऊन गेलो होतो, नाहीतर गाडी नसती ना तर आम्हाला म्हणजे जर चालत चालत आले असते ना तर खूप अजून पाय दुखला असता. तर मग गौरीचे बाबा बोलले की थोडं आपण दाखवूनच घेऊया डॉक्टरांना काय झालं आहे काय नाही. आणि मला डेंटल हॉस्पिटलला पण जायचं होतं. मग अगोदर आम्ही ऑर्थोला गेलो आणि ऑर्थोला गेल्यानंतर तिथे समजलं की काही नाही, थोडीशी सूज आहे. थोडंसं स्प्रे वगैरे मारून किंवा झंडूबामने चोळून आणि गरम पाण्याचा शेक दिल्यानंतर ते बरं होईल आणि पेन किलर वगैरे दिलंत मला. त्याच्यानंतर आम्ही गेलो डेंटल हॉस्पिटलला. डेंटल हॉस्पिटलला मला थोडंसं काम होतं, म्हणजे माझं स्वतःचं काम होतं. मग आम्ही डेंटल हॉस्पिटलला गेल्यानंतर लिफ्टमध्ये गेलो. तर गौरीला लिफ्ट खूपच आवडते आणि तिला असं खूप भारी वाटतं नाही का. आणि त्याच्यानंतर मग नंबर येईपर्यंत मी बाहेर बसलेली होते. तर गौरीच्या हातात मी रुमाल दिला होता आणि ती त्या रुमालाने ना ती खेळत होती. म्हणजे तिथे छोटासा होल होता आणि त्याच्यामध्ये ती टाकायची आणि आवाज दिला का पटकन काढून घ्यायची घाबरल्यासारखं करून. त्याच्यानंतर मग माझं जे काम होतं ते काम झालं आणि असा होता वर्कआउट डे चॅलेंजचा 10वा दिवस. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.